आता तू मालिका करतेस, तिचं नाव आहे सनई चौघडे, पण तू एक चित्रपट सुद्धा केला होता सनई चौघडे नावाचा. सो सर्कल कम्प्लीट ना, एकाच नावाचे दोन वेगळे वेगळे प्रोजेक्ट आपण केले, राईट? हो. मला सांग की एक तर ही किती छान गोष्ट आहे की आपल्या चित्रपटाचं नाव पण होतं सनई चौघडे, चौघडे. मालिकेचं सुद्धा आहे, आणि प्लस इतकं छान प्रॉमिनंट कॅरेक्टर पमा परब सारखं, जे आत्ता ना रिलेट करतील अनेक जण, राईट? हे किती सगळं स्पेशल आहे. आणि हाऊ पमा इज ट्रीटिंग यू आता? पहिली गोष्ट तर आभाळ माया, 4 दिवस सासूचे, ऋणानुबंध, त्याच्यानंतर माधुरी मिडल क्लास किंवा J3 जंक्शन, असे खूप अनेक डेली सोप्स करून झाले होते 2010 पर्यंत. म्हणजे असं नाही की डेली सोपची सवय नव्हती. हिंदीमध्ये खूप काम केलं होतं असं. पण 2010ला जेव्हा एरंडेची जोशी झाले, तेव्हा मग थोडीशी आयुष्याला मुरड पडते बघ, की तुम्ही एक नवीन घरात जाता, तुझं आत्ता नवीन लग्न झालंय, यू कॅन अंडरस्टँड ऑल दिस. दर्शू, उखाणा वगैरे घ्यायला लावू का तुला? नको 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 नको. हे रॅगिंग मीच करू शकते. येस, ऑफकोर्स. तर मग असं तो नवीन नवीन सगळं अरेंज मॅरेज आहे, तुम्हाला एकमेकांना ओळखून घ्यायचंय, फॅमिली तुम्हाला आपलीशी करायची आहे, समजून घ्यायचंय, त्यांच्या पद्धती जाणून घ्यायच्या आहेत. आणि शिवाजी पार्क ते हिरानंदानी हा प्रवास एका रात्रीतला जरी असला तरी तो खूप मोठा प्रवास मोठा आहे आहे, yeah. ऍज अ मेघना. त्यामुळे ते सगळं समजून घेणं, तिकडच्या आवडी निवडी, तिकडचा स्वयंपाक. बरं, मला आधी काही लग्नाआधी फार स्वयंपाक म्हणजे माहिती होतं कसं करायचं, पण करायची वेळ नव्हती येत. तर मग ते सगळं. आणि माझा नवरा खवय्या आहे. आणि 2012ला 2 वर्षांनी इरा झाली, मग ते आई पण. अशा वेगवेगळ्या ज्या तुझ्या पर्सनल भूमिका असतात ना, तेव्हा तुम्ही डेली सोप सारखं धाडस नाही करू शकत. कारण इथे तुम्हाला डेडिकेशन, तिथे एक तुमचं स्वतःचा एक वेगळा संसार सुरू होतो जेव्हा तुम्ही डेली सोप करता. बरोबर. म्हणजे तुमचं रिअल लाईफ आणि रिअल लाईफ हे 2 पॅरलल जायला लागतात. सो मला असं वाटतं की पहिली 16 वर्ष 2010 ते आता 26 हे मी माझ्या खऱ्या आयुष्याला प्राधान्य दिलं. आणि आता जेव्हा इरा 13 वर्षाची झालीये आणि मला असं वाटतंय की आता मी थोडंसं बाहेर पडू शकते. तुझा भाचा पण 13 वर्षाचा आहे. सो तेव्हा असं असतं ना, मी माझं जेवण गरम करून घेईन किंवा मला आता कळतं माझं मी ट्राईन तुझा. तू तुझं बघ, असं मला जेव्हा ते येतं तेव्हा मग घरच्यांना विचारून त्यांची परमिशन घेऊन मी हे पाऊल उचललंय. आणि मुळात ही भूमिका ती इतकी गोड आहे बघ ना, ती सगळ्यांना करावीशी वाटेल. कुठच्याही ऍक्टरला वाटेल की नाही की आपण पमा करावी. तिचा साधेपणा, तिचं समजूतदारपणा, तिचं खरं असणं, देर इज नो फिल्टर. पमाच्या जे मनात आहे ना ते तिच्या चेहऱ्यावर आहे. आणि मला सगळ्यात जास्त पमाची कुठली गोष्ट आवडते माहितीये, की ती स्वामी भक्त आहे. सो मला जे स्वामींबद्दल खऱ्या आयुष्यात वाटतं तेच पमालाही वाटतं. फक्त पमा जेवढं व्यक्त करते तेवढं मी नाही करू शकत. सो ते मी पमाकडनं आता शिकतीये.